सुस्वागतम सुस्वागतम। सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न अमित साठे यांना अभिवादन करण्यात येत आहे। यावेळी माजी नेते धीरज भैया यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येत आहे। लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येत आहे। माननीय धीरज देशमुख यांच्या वतीने सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे हेही यावेळी उपस्थित आहेत। पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। भारतीय संविधानाच्या या कार्यक्रमाला सगळे हे भैया मागे मोबाईल
जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्काराचं वितरण होणार आहे। या पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार धीरज भैया देशमुख यांचं आगमन झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी भैया रेड्डी यांचंही आगमन झालेलं आहे। मी सर्वांचं शब्दसुमनानं स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो। सर्वांना विनंती आहे की स्थानापन्न व्हावं। सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र नाना कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी धीरज भैया देशमुख यांचं स्वागत करावं। सर्वांना विनंती आहे की स्थानापन्न व्हावं। समोर खुर्च्या आहेत त्या ठिकाणी बसून घ्यावं। आमच्या याला झूम आहे का? झूम आहे का आमच्या ह्याला काय समजून घ्यायचं बाई। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी समाज जीवनाचं वास्तव लिखाण आपल्या साहित्यातून मांडलं, त्या महामानवाची 105वी जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आज या ठिकाणी या लवकर लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार दिला जाणार आहे। बघतो आम्हाला त्याच्या मायला जयंती उत्सव समितीच्या वतीनं लातूर ग्रामीणचे माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, आता त्यांना उत्कृष्ट कौशल्य पुरस्कार भेटला असे सर्वांचे लाडके नेते धीरजभाई देशमुख साहेब हे उपस्थित झाले असून त्यांचा सत्कार म्हणून मी सार्वजनिक जयंतीच्या वतीनं मी लातूरचे नूतन जिल्हा अध्यक्ष आमचे लाडके हे लातूरा किल्लू अभयदादा हे आम्हाला शुभेच्छा देते। धीरज साहेबांचा सत्कार माजी उपमहापौर कैलास भाऊ कांबळे, आनंदभाई वैरागे, श्यामभाऊ चव्हाण, नाना कांबळे, जयंती
मी खात्रीपूर्वक सांगतो, जीवनामध्ये प्रारब्धाला खूप महत्व आहे आणि कुठेतरी मी माझं भाग्य समजतो की काल परवाच आदरणीय अमितभाई देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब यांच्या आशीर्वादानं मला काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक स्टेजवर सत्कार आणि विचार मांडण्याची संधी मिळाली. त्याचं भाग्य अशासाठी की ते भाग्य मला वंदनीय अण्णाभाऊच्या जयंती निमित्तानं सार्वजनिक स्टेजवर बोलायला मिळालं. या प्रसंगी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते, जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय धीरजभाई देशमुख साहेब, आपल्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र नाना कांबळे, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किरणजी जाधव साहेब, शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख आमचे मित्र बालाजी रेड्डी, आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी चिकटे साहेब, आदरणीय मोहनरावजी माने साहेब, आदरणीय प्राध्यापक आनंदजी लांडगे सर, आदरणीय मापुरीताई, पृथ्वीराज शिरसाट साहेब, सुनीलजी बसपुळे साहेब, आनंदबाई वैरागी, आपले माजी उपमहापौर, झोन प्रमुख आदरणीय कैलासजी कांबळे, आतिश भैया, प्रवीणजी कांबळे, प्रवीणजी पाटील, सगळ्यांचीच नावं घेता येईल, संतोष भैया देशमुख, आपले नूतन प्रदेश सचिव डॉक्टर दिनेश नवगिरे, प्रवीणजी सूर्यवंशी, जयंती उत्सव समितीतील आपले मोहनराव, राज क्षीरसागर, पिराजी साठे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, उपस्थित बांधवांनो, मला अजून एक गोष्ट इथं अभिमानानं सांगावी वाटते. बाळासाहेब, मातंग समाजाच्या वतीनं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा लातूरमध्ये निघालता महानगरपालिकेवर. म्हणजे फरक बघा, ह्या अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती स्मारकासाठी ही जागा बाजार समितीची होती. जीए साहेब, अशोक देणे कुठे, तर ही सगळ्या मंडळींनी मिळून त्या ठिकाणी हा मोठा मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळेस विरोधी पक्षाचा कार्यकर्ता, मनसेचा कार्यकर्ता म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून मी तिथं मोर्चात होतो. फरक नीट लक्षात घ्या भावानो, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं घराघरातून महिला पुरुष सगळे तिथं महानगरपालिकेत द्वेषात आणि रागात त्या ठिकाणी की कोणत्या हालती तिथं स्मारक झालं पाहिजे. गोलाईच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे तोड करून ज्यांनी कष्टकऱ्यांना सन्मान दिला, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्याच्या हातावर थांबलेली आहे, हे ज्यांनी सांगितलं त्या अण्णाभाऊचं स्मारक झालं पाहिजे. म्हणून सगळा समाज ताकदीनं त्या ठिकाणी आला. तिथं मी भाषण केलं, मी म्हणलं भाऊ जर नाही होत असेल तर उद्या सकाळी 9 वाजता कुदळ घेऊन तिथं जाणार. जवळगेकर सर होते, सगळे गादेकर सर होते. आपण तो असंतोष, आपला राग व्यक्त केला. फरक बारकाईनं बघा, आणि तो मोर्चा 2, 2:30, 3 वाजता संपला.
आदरणीय फार उन्हात आदरणीय अमित देशमुख साहेबांनी तात्काळ महानगरपालिकेला आदेश दिले आणि 4-4:30 पर्यंत ही जागा देण्याचा आदेश महानगरपालिकेनं दिला आणि बाजार समितीने त्याला संमती दिली. तुमच्या आमच्या समाजाच्या सगळ्या भावना, जो भावनेचा उद्रेक होता त्या भावनेचा आदर, आलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन त्या ठिकाणी अमित देशमुख साहेबांनी काँग्रेस पक्षाने केलं. पण आज आपण बघलेलो 13 महिने दिल्लीचे रस्ते अडवून 700 शेतकरी बळी झाले तर सुद्धा 13 महिने ही सरकार हलायला तयार नाही, भावभावनाची कदर करायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण हा फरक ओळखला पाहिजे आणि मला सांगावं काय म्हणजे महापुरुष अनेक आहेत, पण अण्णाभाऊंच्या बाबतीत 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस, 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस जगातल्या अनेक विद्यापीठात आज त्यांच्या पुस्तकावर PhD करायला लागले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हे महात्मे प्रवीण जी आहे, सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी नीट बघितलं पाहिजे. आणि भावांनो, फक्त एक मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय, जे एकतेचे राष्ट्रीय एकात्मतेचे 18 पगड जाती धर्माच्या ऐक्याचे संस्कार वंदनीय अण्णाभाऊंनी, छत्रपती श्री शिवरायांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी आपल्याला दिले. त्यांच्या विचाराच्या विरोधातल्या लोकांची शक्ती, मी परवा एक पिराजीने सांगितलं मला, धर्मवीर पिक्चर काय असं अनेक भावनेच्या याच्यामध्ये सुनील बसपुरेंनी खुणवले, अनेक भावनेच्या भरामध्ये त्या ठिकाणी गोष्टी आपल्याकडून घडवल्या जातात भावनो. त्याच्यावर आपण सविस्तर कधीतरी बोलू. परंतु एकच सांगतो, आज आदरणीय धीरज साहेबांचे सुद्धा आभार मानतो की पहिला कार्यक्रम होता. खरं तर सगळ्या पाहुण्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं भाषण व्हावं असं होतं, परंतु देशमुख परिवार सातत्यानं सर्वसामान्याला न्याय देणारा, पुढाकार देणारा असल्यामुळे मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनानं सांगितलं की सगळ्याच्या वतीनं आज आभार बोलतील. हीच सगळी परंपरा प्रेमाची, एकात्मतेची आहे. मला एक आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, समाजामध्ये समाजासाठी अनेक संघटना, अनेक पक्षामध्ये आपली माणसं काम करतात. एक तुम्ही सूत्र ठेवा, खऱ्या अर्थानं समाजाला न्याय द्यायचं काम कोणतं नेतृत्व करतं, कुणामुळे कैलास कांबळे सारखा एक गुंडा युवक उपमहापौर म्हणून काम करतोय. अण्णाभाऊंनी स्वतःसाठी काही स्वप्न बघितलं नव्हतं. त्यांनी स्वतःसाठी कमवायचं, बंगला बांधायचं, फलानं करायचं, बिस्तानं करायचं, माझा पुतळा सुद्धा हो म्हणून त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली नव्हती. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती, माझ्या कष्टकरी समाजाच्या प्रत्येक घरात लेकरं शिकली पाहिजे, झोपडीचा बंगला झाला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढे चालूया. ज्यांनी ज्यांनी समाजासाठी काम करलंय त्याच्या पाठीशी खंबीरपणे आदरणीय अमित बळा, धीरज बळा, आम्ही सगळेजण आहोत. जनसमाजासाठी तुम्हाला एवढं मी सांगतो, कोणाचा विचार कुठे नाही जमला, कुठूनही कसंही काम करू द्या, पण ज्याच्या कामामध्ये समाजाचं हित पहिल्यांदा आहे, समाज हिताला महत्व आहे, त्या माणसाच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनं राहू एवढंच सांगतो. आणि खऱ्या अर्थाने एक विनंती करतो की अण्णाभाऊंनी पुरोगामी विचारावर काम केलेलं आहे. त्यांचं साहित्य, लेखन सगळे पुरोगामी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारे अण्णाभाऊ आहेत. त्यांच्या त्या लेखणीचा, त्यांच्या विचारसरणीचा आदर ठेवून त्यांची दिशा पुरोगामी होती, हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. नाहीतर काय ते म्हणतात, मातंगाची वज्रमूठ कधी मतदानाच्या आधी, मतदान झाले की पुन्हा वज्रमूठ मातंगानं उघडून बघितला, काहीच नाही. अशी जी फसवणूक आपली सगळ्याची होत आहे, त्या फसवणुकीपासून आपण येणाऱ्या काळात सावध राहणं, हाच अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आपण करायचा संकल्प. आपल्या मुलाबाळाला शिकवलं
वाचवणं हा सगळ्यात महत्वाचा संकल्प या ठिकाणी करू. मुलं बाळ आपली मोठी झाली पाहिजेत यासाठी प्रत्येकानं त्याच्याकडे लक्ष द्यावं, व्यसनापासून दूर राहावं अशी आग्रहाची विनंती सगळ्यांना करतो. जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्याच्या माझ्या प्रत्येकानं आपापल्या गल्लीत वार्डात अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण व्यस्त आहे, अधिक वेळ घेत नाही, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय लहुजी. धन्यवाद अभय दादा. यानंतर नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची या ठिकाणी जाहीर कार्यकारिणी करण्यात आली. साहेब, या कार्यकारिणीमध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर दिनेश नवगिरे नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याला फुले शाहू आंबेडकर सामाजिक चळवळीमध्ये आणि राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण संधी दिला, त्याबद्दल या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं आम्ही आपले आभार मानू इच्छितो. मी मोहन सुरवसे, राज क्षीरसागर, विराजी साठे, मंगेश वैरागे यांना विनंती करतो की त्यांनी धीरज भैया यांचं या ठिकाणी आभार मानायचे. तसेच या ठिकाणी मांगावडी समाज यांच्या वतीनं देखील मांगावडी समाज यांच्या वतीनं या ठिकाणी अमित भैया यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. या ठिकाणी डॉक्टर दिनेश नवगिरे सर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय धीरज देशमुख साहेब यांचा या ठिकाणी जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी मी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या वर्षीपासून आम्ही समाजभूषण पुरस्कार आम्ही देतोय. जो समाजभूषण पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान त्याचं कार्य बघून जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी जातोय संग्राम जयभाव वाघमारे यांना हा पुरस्कार जातोय. मी सन्माननीय धीरज भाई यांना विनंती करतो की त्यांनी हा समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी संग्राम जयभाव वाघमारे यांना द्यावा. यांच्या सामाजिक चळवळीमधून ज्यांनी सुरुवात केली आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून त्यांचा मातंग समाजाच्या चळवळीमध्ये सक्रिय असा सहभाग राहिलेला आहे. विविध सामाजिक विषयाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी कार्यरत केलेली आहे. ते शिक्षक म्हणून रुजू होते. या ठिकाणी त्यांचा मान सन्मान पत्र देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे. मी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यानंतर मी आमंत्रित करतोय सर्वांच्या लाडके नेते दिलीप भैया यांना त्यांनी
मी नाही जाणार. भैया भैया एक 2 मिनिटात 2 मिनिटात शुभेच्छा. योग्य कार्यकर्ता आहे का ढकलू का हो ढकलायला तुमच्या प्रेमामुळे निवड झाली आहे, लक्षात राहू द्या. त्यांच्यावरती कविता केलेली आहे 14 तारखेला आणतो कविता. आता कविता ह्यांना द्या. भैया 2 मिनिटात शुभेच्छा. करू ना स्वागत करतो शब्द सुमनाने या ठिकाणी सन्माननीय उदयजी कांबळे आठवणी पाटणकर भाजा पत्रकार आणि पदार्थ निमरात यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वागत तत्पूर्वी या ठिकाणी साहेबांना बंदोबस्तासाठी जायचं, त्यामुळे लागून या ठिकाणी आपण जे काही किट वाटप आहे ते आपण या ठिकाणी संपन्न करूया. मी विनंती करत आहे आपण या ठिकाणी किट मंचावरती घेऊन यायचं. सर्वप्रथम या ठिकाणी या ठिकाणी होणाऱ्या लातूर आणि त्यानंतर विशेष अंकाचं प्रकाशन या ठिकाणी आपण करूया आणि त्यानंतर आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. मान्य धनंजय कोटेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी नागपूर यांचं आगमन या ठिकाणी